शिक्षक वडील कष्टकरी आई मुक्ताईनगरची लेक मोहिनी जगताप UPSCत चमकली. सामान्य कुटुंबातील मुलीचे असामान्य यश. मुक्ताईनगरमध्ये भव्य सत्कार, डोळ्यात आनंद अश्रू. जिथं परिश्रम आणि कुटुंबाच्या कष्टांची जाण असेल तर स्वप्न कितीही मोठे असले तरी ते पूर्ण होऊ शकते. याचा जिवंत आदर्श मुक्ताईनगरच्या मोहिनी अशोक जगताप यांनी घालून दिला आहे. देशातील सर्वात प्रतिष्ठेचा मानल्या जाणाऱ्या UPSC परीक्षेत 323वी रँक मिळवत मोहिनी यांनी मुक्ताईनगरचे नाव देशभर उज्ज्वल केले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शुक्रवारी मुक्ताईनगरमध्ये त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. मुक्ताईनगर शहरातील शिवरायनगर परिसरातील संत मुक्ताबाई कॉलेजच्या मैदानावर आयोजित या कार्यक्रमात नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती. विविध सामाजिक संस्था, राजकीय पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिकांनी मोहिनी यांचे पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन मनापासून अभिनंदन केले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर अभिमान आणि आनंद दिसत होता. मोहिनी यांचे यश केवळ एका विद्यार्थिनीचे नसून एका कष्टकरी कुटुंबाच्या स्वप्नांचा विजय असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. मोहिनी यांच्या वडिलांचे नाव अशोक जगताप असून ते प्राथमिक शिक्षक म्हणून सेवा बजावून सेवानिवृत्त झाले आहेत. तर आई कोकिळाबाई जगताप या शिवणकाम करून कुटुंबाला हातभार लावत होत्या. आईच्या सुई दोऱ्याच्या कष्टांमधून आणि वडिलांच्या संस्कारांमधून मोहिनी यांनी आपल्या आयुष्याचे मोठे स्वप्न पाहिले आणि ते प्रत्यक्षात साकारही केले. सामान्य परिस्थितीतून पुढे येत त्यांनी अथक परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर UPSC सारखी कठीण परीक्षा उत्तीर्ण केली. त्यामुळे त्यांचे हे यश अनेक तरुण तरुणींसाठी प्रेरणादायी ठरत आहे. या प्रसंगी मान्यवरांनी मोहिनी यांच्या यशाचे कौतुक करत त्यांच्या पुढील प्रशासकीय कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. मोहिनी यांच्या या कामगिरीमुळे मुक्ताईनगर व तालुक्यात सर्वत्र आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून आपल्या गावची लेक देश सेवेसाठी सज्ज झाली अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली. सर्वप्रथम तर हेच की स्वप्न कुणी बघू शकतं आणि कुणी सार्थ करू शकतं. माझे वडील प्राथमिक शिक्षक होते, त्याच्यामुळे ती नम्रता आणि ते विचार आधीपासून त्यांच्याकडनं जोपासले गेले. आईची आणि भाऊ बहिणींची सोबत, त्याच्यामुळे हे पॉसिबल झालं आणि त्यासाठी तसे मेंटर्सही मिळाले. त्याच्यामुळे या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्हाला एक चांगलं मार्गदर्शक मिळणं गरजेचं असतं. परिस्थिती थोडीफार हलाखीची असल्यामुळे त्या परिस्थितीशी जुळवून घेणं आणि अभ्यासासाठी सातत्य ठेवणं ते महत्वाचं आहे. या दरम्यानच मी माझ्यासारखे जे ग्रामीण भागातून येतात विद्यार्थी, ज्यांना महाराष्ट्र गव्हर्नमेंटही सपोर्ट करते वेगवेगळ्या शिष्यवृत्ती देऊन, तर त्याचाही त्यांनी लाभ घ्यावा आणि आपल्या प्रदेशाचं, आपल्या राष्ट्राचं नाव उज्ज्वल करण्यास हातभार लावावा. एवढंच. लढत राहा, चालत राहा, डगमगू नका. अपयश येत राहील, त्याच्यावर मात कशी करता येईल, स्वतःचं कर्तृत्व कसं सिद्ध करता येईल आणि स्वतःवरचा विश्वास कसा टिकवता येईल त्यासाठी प्रयत्नवादी राहा. या संघर्षामध्ये सर्वात उत्स्फूर्तपणे सपोर्ट करणारे व्यक्ती कोण असू शकते? माझे आई वडील. त्यांच्या इतकं उत्स्फूर्तपणे मला कुणी तेवढी मदत केलीच नाही किंवा तेवढा हातभार बाकीच्यांचा तेवढा नसेल जेवढा त्यांचा होता. तर भारतीय प्रशासकीय सेवा हे पहिलं पाऊल असणार आहे, ज्याच्यातनं काहीतरी सेवादानाचं काम घडणार आहे. त्यामध्ये समाजातल्या तळागाळातील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी जे करता येईल ते एक अधिकारी म्हणून मी प्रयत्न करेन. या भागात राहिल्याने मला तळागाळातील समस्यांचा थोडाफार अनुभव आलेला आहे. त्याचा अनुभव गाठीशी घेऊन पुढची वाटचाल राहील आणि भारतभरात जिथे सर्व्हिस किंवा केडर लोकेशन होईल तिकडे सर्व्हिस करायला मी तयार आहे. सर, या पुष्पगुच्छांच्या वर्षाबद्दल सर्वप्रथम त्यांचे आभार की त्यांनी एवढं प्रेम आमच्या भोवती दाखवलं. आणि हा माझा सत्कार नसून किंवा हे माझ्या एकटीचं यश नसून हे सगळ्यांचं होतं. त्या सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी होते आणि त्यामुळे सक्सेसफुल झालं. तर त्या सगळ्यांसाठी आभार.